नमस्कार मित्रांनो, मी अर्चना जंगम. स्वागत आहे तुमचं माझ्या थर्ड ब्लॉगमध्ये. आता मी सध्या मुंबईवरून गावाला चालले. कोकणात गणपती म्हटलं की एक वेगळाच आनंद असतो. तर आता आपण पाहूया पुढे. नमस्कार मित्रांनो, तर बघू शकता आपण आता नागोठण्याजवळ आलेलो आहोत. तर रस्तासुद्धा थोडा खराबच आहे. तर बघा, खूप ट्रॅफिकसुद्धा आहे तसे म्हटले तर. कारण आता गणेशोत्सव म्हटलं तर सगळेजण कोकणात जातातच. कोकणातली मजा ही खूपच वेगळी असते. तर आता आपण लोक मुंबई पुण्यावरून कोकणासाठी गणेशोत्सवासाठी जातात. तर आता रस्त्यालासुद्धा खूप गर्दी आहे. तर आता बघू शकता आपण नागोठण्याजवळचं हे दृश्य. पाऊससुद्धा थोडा आहेच. मित्रांनो, आपण पाहू शकताय तर आता आपण हॉटेल गौरवमध्ये थांबलेलो आहोत. थोडं चहा नाश्ता करूया. तर आता आपला चहा नाश्ता येईलच, तोपर्यंत आपण आराम करूया. फ्रेंड्स, बघा इकडे किती पाऊस आहे. पावसाचं वातावरण सुद्धा खूप छान झालं आहे. आपण काही वेळातच आपल्या गावी पोचणार आहोत महाडला. तर आपण बघू शकता रस्त्याचं काम सुद्धा चालू आहेच. हॅलो फ्रेंड्स, फायनली मी आता एक महाडमध्ये आले आहे माझ्या गावाला. तुम्हीसुद्धा आता गणपतीच्या तयारीसाठी तुमच्या गावाला येणारच असाल नक्कीच. प्रत्येकालाच आनंद असतो आपल्या गावाला जाण्याचा. तर आता आपण एक 10 मिनिटामध्ये माझ्या गावात पोहोचेलच. तुम्ही पण या माझ्या गावात. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पाहूया. फ्रेंड्स, आपण पाहू शकताय महाडमधलं ऐतिहासिक एक गंधार लेणी आहे, बौद्ध गार्डन. बघा किती छान आहे. खूप पूर्वीची लेणी आहे. तिथे जायला रस्तासुद्धा आहे, आपण पाहू शकता.